आता आपण खिचडी भात बनवूयात। इथे आपण 2 चमचे तूप घेतला आहे। मग आता आपण याच्यात मोहरी टाकणार आहोत, मग याच्यात आपण लसूण टाकणार आहोत आणि मग जिरे टाकणार आणि आपण इथे गॅस कमी करून घेणार आहोत। आणि मग आता लसूण टाकल्यानंतर आपण याच्यात मिरच्या टाकणार आहोत। आपण चॉप करून मिरच्या टाकून घेणार आहोत। 3-4 मिरच्या टाकल्या आहे इथे। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। आणि इथे कांदा टमाटा परतून घेऊया आणि आता आपण आहे ना याला परतून घेऊया आणि गॅस वाढवून घेऊ आणि आता याला आपण चांगलं परतून घेणार। याला आपण जेव्हा हे गोल्डन ब्राऊन परतून घेणार आहोत। छान वास सुटून राहिला याचा। गॅस आता मी कमी करून घेतला आहे। तर आता इथे आपण तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घ्यावी, चांगली धुवून घ्यायची। 2-3 वेळा पाण्याने छान धुवून घ्यायची आणि आपण 2-3 पाण्याने धुणार आहोत। आणि हे भात आणि डाळ आपण कुकरमध्ये टाकणार आहोत। आणि आपण आता याच्यात हळद टाकणार आहोत। नॉर्मल म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही हळद टाकू शकतात। तांदूळ आणि कांदा टमाटा आपण चांगलं परतून घ्यायचं। आणि याच्यात आता आपण गरम पाणी टाकणार आहोत। 1 ग्लास 2 ग्लास आपण याच्यात पाणी टाकून घेणार आहोत आणि छान हलवून घेणार आहोत आता याला। आणि छान परतला आहे, खूप छान वास सुद्धा येतो तुपाचा त्या फोडणीचा। आता याच्यात आपण परत थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि याच्यात आता आपण बटाटे टाकणार आहोत। बटाटे ऑप्शनल आहे, टाकायचे असेल तरच टाकू, पण बटाटे टाकाच कारण बटाट्याने खूप छान चव येईल। आणि आता इथे आपण मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीरने छान चव येते। कुकर लावून घेऊन आता आपण गॅस फुल करू। आपण आता कुकरची शिट्टी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपला भात तयार झाला आहे। आणि एकदा ही रेसिपी ट्राय करा। बाय बाय।